रेणुका नगरात झालेल्या तरुणाच्या खुनाचा तपास वेगाने सुरू असून या प्रकरणी प्रसाद लोंढे याला माढातून अटक करण्यात आली आहे। अटक केल्यानंतर त्याला दुपारी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी SR सातभाई यांच्या समोर उभं करण्यात आलं असता त्यांनी त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास मोकळ्या जागेत असलेल्या खोलीजवळ 3 कार आल्या, त्यातून 9 जण उतरले। खोलीत जाऊन त्यांनी आतमध्ये बसलेल्या तरुणांना लाकडी काठ्या, लोखंडी रॉड आणि कोयत्यानं मारहाण करण्यास सुरुवात केली आहे। मारहाणीत अथर्व दिनेश जाधव वय वर्ष 19 राहणार सरस्वती बिल्डिंग, अमृतनगर, विजापूर रोड हा तरुण गंभीर जखमी झाला होता। उपचारादरम्यान त्याचा 4 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला। या प्रकरणी दिनेश प्रकाश जाधव वय वर्ष 50 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रसाद लोंढे, बाळू काळे, सागर कदम, केदार गुमटे, मनोज सूर्यराव उर्फ भाईजी, अजिंक्य शाबादे, प्रकाश शिंदे उर्फ बुद्ध जॉकी थोरात, विनायक जाधव आणि त्याच्या अन्य साथीदारांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान प्रसाद लोंढे हा माढा इथं येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला सकाळी 11 वाजता अटक केली। दरम्यान खुनाच्या घटनेनंतर रेणुका नगरीतील खोलीजवळ लावण्यात आलेली कार क्रमांक MH13 BN 989 पोलिसांनी जप्त केली। त्या ठिकाणी CCTVचे फुटेज असलेला पेनड्राईव्ह देखील जप्त करण्यात आलाय। अन्य 8 जणांचा तपास केला जात असून यासाठी पोलिसांची पथकं पुणे आणि अन्य ठिकाणी रवाना झाली आहेत।